एस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद। उल्हासनगरच्या आशळे गाव परिसरातील गणपती मंदिरासमोर एका दिव्यांग मुलासह त्याच्या आई वडिलांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली असून कुटुंबाने न्यायाची मागणी केली आहे। तक्रारदार चंद्रकांत कडणे हे 13 फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबियांसह 2 दुचाकीने जात असताना एका रिक्षा चालकाने त्याच्या दुचाकीला 2 वेळा कट मारून पळ काढला। याबाबत जाब विचारल्याने रिक्षा चालकासह काही जणांनी एकत्र येत दिव्यांग मुलासह त्याच्या आई वडिलांना मारहाण केली असा आरोप आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली, मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याने पीडित कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे। रिक्षा चालकाचा बॅच क्रमांक देऊनही आरोपींवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने कडणे कुटुंबियांनी न्यायाची मागणी केली आहे। तसेच न्याय हवा असेल तर कोर्टात जा असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला, मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही असा आरोप पालकांनी केला आहे। त्यामुळे विठ्ठलवाडी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आम्ही गाडी घेऊन येत होतो, तर आम्ही पेट्रोल टाकलं, त्याच्या पुढे आलो होतो। रिक्षावाल्याने आम्हाला कट मारली, 2दा कट मारली आणि आम्ही ते पाठलाग करत गेलो त्याच्या एरियात। आणि मग त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट सुरुवात केली, आम्हाला लय मारलं, डोक्यात हे मारला हंडा आणि बुक्क्या लाथा बुक्क्या मारल्या। आम्ही बोललो आमचे जे पण काय झाले नुकसान ते भरपाई दे, पण त्यांनी आमचं ऐकलं ना, डायरेक्ट मारामारी चालू केली। मी होतो, माझा भाऊ होता, माझे वडील होते, माझी आई होती। हो, सर्वांना मारलं। आम्हाला डायरेक्ट मोका नाही दिला, डायरेक्ट मारायला चालू केलं। केएमला केएम एन्कोलेजिंग स्पॉन्डिलायसिस संधिवात आणि टीबीचा प्रकार आहे। तर आम्ही उपचार घेतोय, तर आम्हाला उगाच बिना कामाचं बेदम मारलं। आम्ही बोलत होतो तर आमची जे पण काय झाले नुकसान भरपाई दे, पण आमचा डायरेक्ट मारामारी चालू केली। नाही, मेडिकल वगैरे काही नाही सांगितलं आणि आम्हाला न्याय पण नाही भेटला। ते बोलले तुम्हाला जर न्याय पाहिजे नसेल तर कोर्टात जा। आमची मागणी हेच आहे की आरोपी अजून पकडले गेले नाही तर लॉकअपच्या आत ना आम्हाला न्याय भेटते। आमची गाडी व्हीटीसी ग्राउंडच्या पुढे गेली, पाठीमागून रिक्षावाला आला, एकदा नाही दोनदा एकदा आम्हाला त्यांनी कट मारला आणि पुढे निघून गेला। त्याच्यानंतर आम्ही काहीच नाही बोललो। त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा येऊन मोठ्याने कट मारली, आम्ही पडता वाचलो। पडता वाचल्यानंतर त्यांनी जे गल्लीमध्ये रिक्षा घातली, तर डायरेक्ट ते गणेश मंदिर आशेला पाडा इथं थांबवली। तर तिथं मी विचारलं की बाबा आम्हाला कट का मारली। त्याच्यावरून तो बोलला की बाबा कसली कट मारली, आणि फुल नशेमध्ये तो होता। आणि त्याच्यानंतर तिथले जे आजूबाजूला 7-8 मुलं होते, त्यांनी आम्हाला डायरेक्ट माझ्या बायकोला, पुष्पा, सोनू, माझा मुलगा अपंग आहे, अजून दुसरा मुलगा अविनाश, यांना मारहाण केली। नंतर मी 112 नंबरवरती फोन केला, तर सर्व झाल्याच्या नंतर पोलिसांची गाडी तिथं आली, बाईकवरती 2 पोलीस आले। पोलीस आल्याच्या नंतर त्यांनी गणेश मंदिरचा फोटो काढला आणि आम्हाला म्हणले पोलीस स्टेशनला जा। आम्ही पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर मी सांगितलं की माझा मुलगा सोनू चंद्रकांत कडणे हा अपंग आहे, माझ्या बायकोला कपड्याला असं पकडून मारलं, डोक्यामध्ये फाईट मारलं। जो मुलगा अपंग आहे त्याला हंड्याने कळशीने मारहाण केली आणि डोक्यामध्ये पण फाईटी मारल्या। मी त्यांच्या पाया पडलो की बाबा माझा मुलगा अपंग आहे, माझी बायको आहे, त्यांनी माझं एक काही ऐकलं नाही। वरतून मला शिव्या दिल्याच्या नंतर आम्ही इथं एवढं पोलिसांना सांगितलं। पोलिसांनी आम्हाला विचारलं काय झालं, आम्ही झालेला पूर्ण प्रकार पोलीस स्टेशनला सांगितला। त्यांनी एक हातामध्ये कागद दिला आणि म्हणले जावा घरी।
आम्हाला नाही मेडिकलला पाठवलं आणि काही नाही. आता मी आलो तर घाबरत या पोलीस स्टेशनमध्ये आलो का तर आम्हाला उडवाउडीची उत्तरं दिल्या जातात की बाबा तुमची एनसी तुम्हाला न्याय मागायचा असेल तर तुम्ही कोर्टात जा. आम्ही 4 दिवस झालं की आम्ही न्याय मागायसाठी येतोय. आम्हाला बोलले की बाबा पहिले थोंबडे मॅडमकडे तपास आहे तुम्ही त्यांच्याकडे जावा. दुसऱ्यांदा आलो तर ते बोलले की बाबा एनसी तुम्ही न्याय मागायला तिथं तुमच्याकडे मेडिकल पुरावा आहे का. तर आम्हाला मेडिकललाच पाठवलं नाही, आम्हाला दवाखान्यातच घेऊन नाही गेले, तर आमच्याकडे मेडिकलचा पुरावा कसा असणार. घाबरत येतो आम्ही पोलीस स्टेशनला का तर पोलीस स्टेशन पण आम्हाला रिस्पॉन्स देत नाही. आरोपींना पकडण्यात यावं हेच माझी पोलीस स्टेशनला कळकळीची विनंती. आम्हाला सामाजिक संस्थांनी मी हाक देतो सामाजिक संस्थांना की हे या प्रकरणी हे गंभीर बाब आहे. आज अपंग मुलाला माझ्या मारलंय, मी पाया पडत होतो, माझ्या बायकोला मारलंय आणि मला मणक्यामध्ये गॅप आहे. तरी मी हे सर्व स्टोरी मी पोलीस स्टेशनला सांगितली, तिथं गयावया करत होतो, 112 नंबरला फोन केला, तरी माझं काही ऐकलं गेलं नाही.